प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या IMP क्वेश्चन सिरीज मध्ये आत्ताचा 14वा प्रश्न हा अपलोड करते आहे। चॅप्टर आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आणि प्रश्न असा आहे डिराइव्ह सायक्लोट्रॉन फॉर्म्युला। अगदी 2 स्टेप मध्ये हे डेरिव्हेशन येतं, फक्त कन्सेप्ट काय समजून घ्यायची। तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो चार्ज पार्टिकल फिरत असतो त्याला सर्क्युलर मोशन असते। आलं का लक्षात? मग ह्या सिच्युएशन अशी असते, हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस। आता बी ही फील्ड आहे ना, तर ही फील्ड ही अशी इनसाइड असते प्लेन ऑफ दी पेपर। मग बघा हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस आणि हा जो बी आहे तो झेडच्या डायरेक्शनने झेडला पॅरलल आहे आणि सर्क्युलर मोशन मध्ये हा मॅग्नेटिक फोर्स आहे। आता मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये, तो क्यू जर त्याचं मॅग्निट्यूड घेतलं तर तो येतो बघा QVB। आणि मग इथं हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो कशाने बॅलन्स होतो, तर सेंट्रिपेटल फोर्सने। मग आता इथं सेंट्रिपेटल फोर्स त्या पार्टिकलचं m हे मास असेल, v ही त्याची व्हेलॉसिटी असेल आणि r ही त्याची रेडियस असेल, तर सेंट्रिपेटल फोर्स येणार आहे mv²/r। आता हे दोन्ही बॅलन्स करायचे। मग आता QVB दॅट इज इक्वल टू mv²/r। आता काय झालं, एक v कॅन्सल झालं, इथला v² निघून गेला आणि इथलं v कॅन्सल झालं। मग आता mv बरोबर आता मास इंटू व्हेलॉसिटी हे मोमेंटम असतं आणि त्याचा फॉर्म्युला काय झाला q इंटू b इंटू r। आणि हाच जो फॉर्म्युला आहे याला कोणता फॉर्म्युला म्हणायचं, सायक्लोट्रॉन फॉर्म्युला म्हणायचं। परत एकदा सांगते, मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो चार्ज पार्टिकल फिरत असतो त्याला सर्क्युलर मोशन असते। त्याच्यानंतर हा मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आहे आणि सेंट्रिपेटल फोर्स। मग हा मॅग्नेटिक फोर्स कशाने बॅलन्स झालेला आहे, सेंट्रिपेटल फोर्सने। मग हे इक्वल दाखवल्यावर एक v काय झालं आपलं, आता इथं QVB होतं तर एक v काय झालं आपलं, कॅन्सल झालं। आणि इथे तुम्हाला mv म्हणजेच मास इंटू व्हेलॉसिटी बरोबर मोमेंटम, लिनियर मोमेंटम, त्याचा फॉर्म्युला मिळाला QBr। आणि हाच फॉर्म्युला कशाचा आहे, सायक्लोट्रॉन फॉर्म्युला। समजलं का, किती सोपं आहे, 2 स्टेप मध्ये डेरिव्हेशन येत आहे। शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.